हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एक्सलन्स ॲग्री अकॅडमी. आज एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करूया, सीड सायन्स. तर आज या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सीडचं स्ट्रक्चर. त्याच्या आधी काय बेसिक गोष्टी बघूया की सीड सायन्सचे फादर कोण आहेत. नॉब आहेत. इंडियन सीड ऍक्ट हा 29 डिसेंबर 1966ला पास केला आणि तो फोर्स म्हणजे तो इम्प्लिमेंट झाला 2 ऑक्टोबर 1969ला. बघा, नॅशनल सीड कॉर्पोरेशन 1963 ला स्थापना आहे. माझा क्वेश्चन आहे तुम्हाला, स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सीचं मुख्यालय कुठं आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. सुरुवात करूया व्हिडिओला. सीड सीड म्हणजे काय असतं? सीड म्हणजे ज्याला आपण बियाणे म्हणतो. तर हे जे बी असतं किंवा सीड असतं हे काय असतं? रिप्रोडक्टिव्ह युनिट असतं, ज्याच्यापासून काय होतं? डेव्हलप फ्रॉम फर्टिलायझर मॅच्युअर ओव्हल. तर सीड हे एक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे ज्याच्यापासून नवीन प्लांट इमर्ज होत असतं. सीड कशापासून तयार होतं? सीड इज फॉर्म फर्टिलायझर मॅच्युअर ओव्हल. म्हणजे ज्यावेळेस फ्लॉवरमध्ये फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस फर्टिलायझेशन झाल्यामुळं ओव्हलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं आणि ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये होतं. बघा, तुम्हाला हा क्वेश्चन एमसीआर लिहू शकतो की आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी कन्वर्ट इनटू डॅश 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 आणि ओव्हल कन्वर्ट इनटू डॅश डॅश डॅश. सो ओव्हरी कन्वर्ट इनटू फ्रूट आणि ओव्हल कन्वर्ट इनटू सीड. तुम्ही ते एक फ्लावर आहे तुम्ही बघू शकता. तर फ्लावरचं बघा, हे वरचा स्ट्रक्चर आहे ते ओव्हरी आहे आणि आतमध्ये जे आहे हा पोर्शन याला म्हणायचं ओव्हल. तर बघा, हे पूर्ण स्ट्रक्चर फ्रूट मध्ये कन्वर्ट होतं आणि आतमध्ये जे ओव्हल आहे हा ओव्हल कशामध्ये कन्वर्ट होतो? सीड मध्ये. ठीक आहे. सो बघा, आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी कन्वर्ट इनटू फ्रूट आणि ओव्हल कन्वर्ट इनटू सीड. ओके, हा एक महत्वाचा क्वेश्चन. मग आता एखाद्या सीड मध्ये किंवा सीडचं कंपोजिशन काय असतं? सीड मध्ये काय काय असतं? पहिली गोष्ट बघा, सीड मध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सीडचा सीड कोट. दुसरं सीड मधला एम्ब्रिओ. आतमध्ये काय असतो? एम्ब्रिओ, जो एग आणि मेल गॅमेटच्या फर्टिलायझेशन मुळे किंवा फ्युजन मुळे तयार झालेला असतो एम्ब्रिओ. सो आतमध्ये असतो एम्ब्रिओ, वरून असतो सीड कोट आणि आतमध्ये असतात एंडोस्पर्म. काही सीड मध्ये एंडोस्पर्म असतो, काही मध्ये नसतो. पुढे बघूया की एक्झॅक्टली सीड कोट काय आहे. तुम्ही जर बघितलं तर सीड कोट हा एक लेअर ऑलरेडी 2 लेअरनं बनलेला आहे. म्हणजे कसं बघा, सीड कोट मध्ये जो आउटर लेअर आहे तो टेस्ट आहे आणि इनर लेअर आहे तो टेगमेन आहे. तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो की सीड मध्ये सीड कोटच्या आउटर कव्हरिंगला काय म्हणायचं? टेस्टा म्हणायचं. आणि सीड कोटच्या इनर कव्हरिंगला काय म्हणायचं? टेगमेन म्हणायचं. सो बघा, सीड कोट इज अ आउटर कव्हरिंग ऑफ सीड कॉल्ड एज सीड कोट. आउटर लेअर टेस्टा, इनर लेअर टेगमेन. एवढं डोक्यात ठेवा. हा काय करतो? सीडला प्रोटेक्ट करतो मेकॅनिकल इंजुरी पासून किंवा आउटर एन्व्हायरमेंट पासून. सगळ्यात महत्वाचं. मग आता माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला की कधी कधी काय होतं, आता आपण म्हणतो प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, तर सीड आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये भिजत ठेवतो तर ते कसे काय पाणी कुठून आत जातं? मग जर हा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तर लक्षात ठेवा, सीडला एक छोटंसं होल असतं. त्या होलला काय म्हणायचं? मायक्रोपाईल. त्या मायक्रोपाईल ह्या छोट्याशा, मायक्रो म्हणजे छोटंसं होल, त्याच्यामधून काय होतं? पाणी, एअर आतमध्ये जात असते. लक्षात ठेवा, मायक्रोपाईल. पुढचं सीडचं स्ट्रक्चरचं एक कंपाऊंड आहे, त्याला म्हणतात एम्ब्रिओ. तर बघा, हा जो सीड आहे, सीडच्या मधोमध काय असतो? एक एम्ब्रिओनल ऍक्सिस तयार होतो एम्ब्रिओ पासून. बघा, एम्ब्रिओ आतमध्ये आहे, एम्ब्रिओ पासून काय तयार होतो? एम्ब्रिओनल ऍक्सिस तयार होतो. सो एम्ब्रिओनल ऍक्सिस कन्सिस्ट ऑफ रॅडिकल अँड प्लिम्युल. आता ही गोष्ट तुम्हाला माहित नाहीये एक्झॅक्टली एम्ब्रिओनल ऍक्सिस, रॅडिकल काय आहे, प्लिम्युल काय आहे. तर फक्त व्यवस्थित लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर बघितलं तर सीड मध्ये हे जे 2 स्ट्रक्चर आहे त्याला कॉटिलेडॉन म्हणतो आपण, बरोबर? एक कॉटिलेडॉन असेल तर मोनोकॉट, 2 असेल तर डायकॉट. ह्या कॉटिलेडॉनच्या मध्ये कोण आहे? आपला एम्ब्रिओ आहे. एम्ब्रिओ ग्रो व्हायला लागला का त्याचा एक एम्ब्रिओनल ऍक्सिस तयार होतो. तर बघा, इथं पण बघू शकता व्यवस्थित. तिथे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आधी. इथं बघा, हे बघा, कॉटिलिडॉनच्या जो वरचा भाग आहे त्याला काय म्हणा? प्लिम्युल म्हणा. काय म्हणा? प्लिम्युल. प्लिम्युल पासून काय होतं? शूट तयार होतो. प्लिम्युल पासून शूट, तुम्ही तर बरोबर बघू शकता. प्लिम्युल पासून शूट तयार होतो. रॅडिकल पासून रूट तयार होतात. आर वरनं करतो. रॅडिकल पासून रूट आणि प्लिम्युल पासून शूट. आता तुम्हाला क्वेश्चन काय पडेल? सर,
मग हे इपिको हायपोजियल आणि इपिजियल जर्मिनेशन बघतो आपण, त्यावेळेस ते इपिकॉटिलिडॉन, हायपोकॉटिलिडॉन हे काय टर्म आहेत, किंवा इपिकोटाईल, हायपोकोटाईल, तर ते आता सांगतो तुम्हाला. बघा, ज्यावेळेस एम्ब्रियोनल ऍक्सिस ग्रो व्हायला लागतो, आता आपण इथं मिडलचा पोर्शन पकडूया, ही कॉटलिडॉनचा मिडल भाग आहे, इथून वर काय म्हणलं आपण, प्लिम्यूल ग्रो होणार आहे, खाली रॅडिकल. तर बघा, प्लिम्यूलच्या खाली जो स्टॉक ग्रो होतोय, जो प्लिम्यूलला वर ग्रो करतोय, त्याला काय म्हणायचं, इपिकोटाईल. बघा, कॉटिलिडॉनच्या वरचा भाग त्याला काय म्हणायचं, इपिकोटाईल. कॉटिलिडॉनच्या खालचा भाग म्हणजे कॉटिलिडॉनच्या खालचा भाग आणि रॅडिकलच्या वरचा भाग त्याला काय म्हणायचं, हायपोकोटाईल. म्हणजे ज्या वेळेस प्ल्युम्यूल ग्रो होणार आहे सॉइल मधून वर, त्याला पानं येणार आहेत, तर ह्या प्ल्युम्यूलला जमिनीच्या वर घेऊन कोण येणार आहे, इपिकोटाईल येणार आहे. बरोबर. आता त्यावेळेस टाइप्स ऑफ जर्मिनेशन आपण बघणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. म्हणजे बघा, इपिकोटाईल म्हणजे काय, प्ल्युम्यूल आणि कॉटिलिडॉनच्या मधला हा स्टॉक असतो छोटासा, जो काय करतो, प्ल्युम्यूलला म्हणजे शूटला मातीच्या वर घेऊन येतो, त्यावेळेस त्याला आपण इपिजियल जर्मिनेशन होतो. बरोबर का. आणि बघा, हायपोजियल म्हणजे हायपोकोटाईल म्हणजे कॉटिलिडॉनच्या खालचा भाग आणि रॅडिकलच्या वरचा हा जो मधला पोर्शन, याला काय म्हणायचं, हायपोकोटाईल. सो माझ्या मते तुम्हाला क्लिअर झाला असेल, प्लिम्यूल म्हणजे काय, इपिकोटाईल म्हणजे काय, हायपोकोटाईल म्हणजे काय आणि रॅडिकल म्हणजे काय. ओके, ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, जे आता पण तुम्हाला कधीच कळलं नव्हतं ते. ओके, लक्षात ठेवा. आता बिटवीन कॉटिलिडॉन अँड प्लिम्यूल काय असतं, इपिकोटाईल. कॉटिलिडॉन आणि प्लिम्यूलच्या मध्ये इपिकोटाईल, आणि पार्ट बिटवीन कॉटिलिडॉन अँड रॅडिकल इज कॉल्ड एज हायपोकोटाईल. सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात ठेवा, टाइप्स ऑफ जर्मिनेशन मध्ये तुम्हाला हे फायद्याचं होईल. आता तिसरा कंपोनंट आहे एंडोस्पर्म. बघा, आपण सीडचे कंपोनंट बघतोय. सीडचा पहिला कंपोनंट आहे सीड कोट, दुसरा आहे एम्ब्रिओ, एम्ब्रियोनल ऍक्सिस बघितला, प्लिम्यूल, रॅडिकल. आता तिसरा बघूया एंडोस्पर्म. एंडोस्पर्म हा काय असतो, न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतो. एंडोस्पर्म हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतो, जो डेव्हलपिंग एम्ब्रिओला काय करतो, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. जोपर्यंत स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत त्याला लिव्ज येत नाहीत आणि तो फोटोसिंथेसिस करत नाही तोपर्यंत त्या एम्ब्रिओला ग्रोथसाठी कोण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतं, एंडोस्पर्म. ओके, सो एंडोस्पर्म फॉर्म इन द सीड इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. इथं बघू शकता, हे सीड आहे, सीडच्या मधला हा पोर्शनला काय म्हणायचं, एंडोस्पर्म म्हणायचं. ठीक आहे. आता काय होतं, काही सीड मध्ये एंडोस्पर्म असतो, काही मध्ये नसतो. एंडोस्पर्म असेल तर एंडोस्पर्मिक सीड, एंडोस्पर्म नसेल नॉन एंडोस्पर्मिक सीड. मग आता सर एंडोस्पर्म तर होता, मग कसं काय गायब झाला, हा क्वेश्चन आला असेल. तर बघा, काही सीड मध्ये काय होतं, हा एंडोस्पर्म एम्ब्रियोच्या ग्रोथसाठी वापरला जातो. तो जर कम्प्लिटली वापरला गेला, पूर्णपणे संपला, तर त्याला काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक सीड. अशा सीड मध्ये एंडोस्पर्म नसतो. आणि काही सीड मध्ये तो वापरला जातो, पार्शियली वापरला जातो, आणि काही शिल्लक असतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं एंडोस्पर्मिक सीड. बघा, द फूड स्टोर्ड इन द एंडोस्पर्म इज पार्शियली ऑर कम्प्लिटली युज्ड ड्युरिंग एम्ब्रियो फॉर्मेशन. जर पार्शियली यूज केलं तर त्याला एंडोस्पर्मिक सीड म्हणायचं. एक्झाम्पल काय त्याचं, कॅस्टर. विच ऑफ द फॉलोइंग सीड इज अ एंडोस्पर्मिक सीड, विच ऑफ द फॉलोइंग प्लांट शोज एंडोस्पर्मिक सीड, कुठला आहे ते, कॅस्टर. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे अजून कोणते कोणते सीड आहेत जे एंडोस्पर्मिक आहेत. ठीक आहे. पुढचं, वेन बघा, एंडोस्पर्म इज कम्प्लिटली युज्ड फॉर एम्ब्रियो डेव्हलपमेंट, इट इज कॉल्ड एज नॉन एंडोस्पर्मिक सीड. एक्झाम्पल आहे याचं, पी, वटाणा. पी इज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड. सो मला अजून नॉन एंडोस्पर्मिकची जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. ओके. आता कॉटिलिडॉन. कॉटिलिडॉन काय काय म्हणजे कॉटिलिडॉन हा काय पार्ट आहे सीडचा, त्याचा रोल काय आहे. मोनोकॉट, डायकॉट, एक्झॅक्टली. आता हे सोपं आहे, तुम्ही बघितले मोनोकॉट म्हणजे काय, डायकॉट म्हणजे काय. पण काही ठिकाणी आपण काही गोष्टी बेसिक ऐकलेल्या नसतात. कॉलेजमध्ये लेक्चर चालू असतं, कधी आपलं लेक्चर बंक झालेलं असतं, किंवा कधी आपण दुपारी 2ला लेक्चर असताना आपल्याला जागाच आलेलं नसते, लेक्चर आपलं राहिलेलं असतं. अशा वेळेस कधी कधी काय गोष्टी राहून जातात, आणि मोस्टली वन नाईटची सवय लागलेली असते. उद्या पेपर आहे, आज दिवसभर वाचायचं, रात्रभर वाचायचं, सकाळ पेपर द्यायचा, पेपर झाला, कंट्रोल शिफ्ट डिलीट, तो विषय डिलीट, नवीन विषय. असं सगळे अशी डिग्री काढलेली असते. आणि आता एमसीआरची तयारी करायला लागलो का आपण काय करतो, मग दिवस रात्र नोट्स वाचायला लागतो. पण ठीक आहे, आता ही वेळ गेलेली नाही, तुम्ही आताही अभ्यास करताय, तर त्याचा फायदा तुम्हाला एमसीआरला तर होईल, IBPS AFO ला होईल,
किंवा तुम्ही ऍग्रिकल्चर एमपीएससीची एक्झाम देणार असाल त्यालाही तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो नॉलेज वाया जात नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जे वाचता, ज्याचा अभ्यास करताय, सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी ना कधी कुठे ना कुठे उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे. आता हे जे बघतो याच्यामधून IBPS AFO ला पण खूप क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, बघूया. कॉटलिडॉन म्हणजे काय असतं? कॉटलिडॉनला काय म्हटलं जातं? फर्स्ट लीफ ऑफ एम्ब्रिओ. बघा, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ सीड कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट लीफ ऑफ एम्ब्रिओ. कुठला आहे ते? कॉटिलिडॉन. इट फंक्शन्स इन स्टोरेज ऑफ फूड रिझर्व. हे काय करतं? फूड रिझर्व स्टोरेज करतं. सो बघा, याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, मोनोकॉट सीड, डायकॉट सीड. काय आहेत मोनोकॉट सीड, डायकॉट सीड? बघा, सीड विच हॅव वन कॉटलिडॉन, सिंगल कॉटलिडॉन, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? मोनोकॉट सीड. आता तुम्ही मका, ज्वारी, बाजरी घ्या, ते तुम्हाला असं दोन पाकळ्यांमध्ये डिवाइड नाही होणार. म्हणजे ज्यावेळेस सीड मध्ये एकच कॉटलिडॉन आहे, एकच पाकळी आहे, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? मोनोकॉटलिडॉन. एक्झाम्पल काय? सिरियल, ग्रासेस. जेवढे सिरियल क्रॉप आहेत मोस्टली काय आहेत? सगळे मोनोकॉट आहेत. ज्वारी, बाजरी, गहू, मका, बरोबर. डायकॉट म्हणजे काय असतं? अ सीड विच हॅव टू कॉटलिडॉन. बघा, द सीड विच हॅव अ टू कॉटलिडॉन इज कॉल्ड एज डायकॉट सीड. सीड हॅव अ सिंगल कॉटलिडॉन इज कॉल्ड एज मोनोकॉट सीड. एक्झाम्पल काय डायकॉटचं? एक्झाम्पल आहे पल्सेस, ज्यापासून आपण डाळी बनवतो. पल्सेस मध्ये रेड ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, हे सगळे काय येतात? डायकॉट मध्ये येतात. सो कधी आता तुम्हाला माझा क्वेश्चन आहे, ओनियन हा मोनोकॉट आहे का डायकॉट आहे? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे, ओनियन हा मोनोकॉट आहे की डायकॉट आहे. ठीक आहे. सो अशा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला. आता सर तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला असं वाटतं सर याच्यावर क्वेश्चन कुठे कुठे येतात, तर मोनोकॉटचे एक्झाम्पल, डायकॉटचे एक्झाम्पल मी तर मुद्दाम कमी आणलेत. तुम्ही लगेच शोधायचं आणि लगेच कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं की सर हा हे मोनोकॉट आहे, हे डायकॉट आहे. पहिला क्वेश्चन ओनियनचा, ओनियन मोनोकॉट आहे की डायकॉट आहे? ठीक आहे. तर हे सगळे झाले सीडचे कंपोनंट. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आता कसं आहे, तुम्हाला असं कंटिन्युअसली अर्धा तास, एक तास लेक्चर सिरीज आवडत नाही सर. आम्हाला रील्स बघायची सवय लागलेली आहे. सो आम्हाला शॉर्ट बट स्वीट लेक्चर्स आवडतात, म्हणून तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सगळं शिकवणार आहे. आज आपण काय बघितलं? कंपोनंट ऑफ सीड. आय होप तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सगळं समजलं असेल. तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी सोप्या पद्धतीने शिकायच्या आहेत त्या मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन व्हिडिओ सापडतील. आणि MCRचा अभ्यास आमच्या सोबत करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, जो तुम्हाला कंटिन्युअसली अपडेट देत राहील की आम्ही कोणता व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला ज्याच्यावरती लेक्चर हवंय त्या लेक्चरची, त्या टॉपिकची कमेंट मध्ये तुम्ही सांगा, जसं की सर ह्याच्यावर लेक्चर घ्या, मी तुम्हाला लेक्चर घेऊन येईन. टिल देअर, टेक केअर, बाय, थँक्यू.